नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अनेकदा आपल्याला असे वाटते की आपण खूप कष्ट करतो पण फळ मिळत नाही. घरात पैसा येतो पण टिकत नाही. जेव्हा यश आपल्या दारावर येऊन परत जाते तेव्हा ते जाणून घ्या की ते केवळ कठोर परिश्रमाच्या अभावामुळे नाही, तर काही सवय आणि ऊर्जा आपल्याला नशिबाला बांधून ठेवतात. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दररोज फक्त 10 छोटी कामे करायला सुरुवात केली, तर दुर्दैव तुमच्या मागे लागणार नाही आणि धनाची देवी लक्ष्मी तुमच्यापासून दूर राहणार नाही. तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला फक्त काही दैनंदिन चुका सोडून द्याव्या लागतील आणि तुमच्या जीवनात काही शुभकृत्य अंगीकारावी लागतील. आज आपण अशा त्या 10 चमत्कारिक गोष्टींबद्दल पाहणार आहोत, जे दररोज केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि तुमच्या आयुष्यात आशीर्वाद, आनंद, शांती आणि समृद्धी येईल. तर या 10 गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जर तुम्ही देवी लक्ष्मीचे खरे खरे भक्त असाल आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या घरात नेहमी राहावे असे वाटत असेल, तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्या 10 दिव्य कार्यांना सुरुवात करूया, जे तुम्हाला संपत्ती, प्रगती आणि आनंदाकडे घेऊन जातील. नंबर 1, पहिले म्हणजे काळजीपूर्वक ऐका. प्रत्येक शुभ कार्यात आणि प्रत्येक शुभ प्रसंगी सर्वात पवित्र स्थान असलेली एकमेव गोष्ट म्हणजे कापूर. आपल्या शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जिथे कापूर जळतो तिथे नकारात्मकता जळून राख होते, वास्तुदोष दूर होतात आणि देवतांचे आशीर्वाद आपोआप मिळतात. कापूर हा केवळ एक सुगंधित पदार्थ नाही, तर तो देवाशी जोडण्याचे एक माध्यम आहे. असा घटक जो तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जेची भर घालतो. म्हणून मी तुम्हाला तेच शिफारस करते, आठवड्यातून किमान एकदा कापूर जाळण्याची खात्री करा. जेव्हा जेव्हा तुम्ही कापूर पेटवता तेव्हा मनात भक्ती आणि भावना ठेवा आणि पहा तुमच्या आयुष्यातील काळ्या सावल्या हळूहळू प्रकाशात कसे बदलू लागतील. आणि आता आणखीन एक दैवी सत्य विचारात घ्या. निसर्गाचा नियम खूप सोपा पण खोल आहे. तुम्ही या विश्वाला जे काही द्याल ते तुम्हाला दुप्पट परत करेल. जर तुम्ही पैसे किंवा अन्न धरले तर ते तुमच्या हातून निसटेल, पण जर तुम्ही ते दान केले तर ते तुमच्या आयुष्यात 100 पट जास्त परत येईल. देणगी फक्त पैशाची नाही, तर प्रेम, सेवा आणि वेळेची देखील आहे. पण यातील सर्वोत्तम दान म्हणजे अन्न आणि पैशाचे दान, कारण या दोन गोष्टी गरजू व्यक्तीच्या आयुष्यात जीव आणतात. नंबर 2, दुसरे म्हणजे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंग घाला. तुमची इच्छा असल्यास तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला हा दिवा लावू शकता. असे केल्याने देवी देवतांसह पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे घरात समृद्धी येते. जेव्हा तुम्ही घरी रोटी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडा. असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्तता मिळते असे मानले जाते. यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला घाला. या रोटीमध्ये तुम्ही कणकेच्या गोळ्यासोबत थोडा गूळ किंवा साखर घालू शकता. पक्ष्यांना दररोज खायला देखील देणे खूप चांगले आहे असे मानले जाते. यामुळे कुंडलीतील सर्व दोषांपासून मुक्तता मिळते. यासोबतच जीवनात प्रगती, आनंद आणि समृद्धी येते. नंबर 3, ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून निघून जाते आणि गरिबी जात नाही असे मानले जाते. ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही घर झाडू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणताही पाहुणा ते पाहू शकणार नाही. झाडू पलंगाखाली ठेवू नका. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे चारही कोपरे स्वच्छ असले पाहिजेत. विशेषतः ईशान्य, उत्तर, वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवले पाहिजेत. वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही. वापरल्यानंतर ते कापडाने वाळवण्याचा प्रयत्न करावा. नंबर 4, जेवणाची प्लेट नेहमी आदराने चटईवर, चौकोनी किंवा टेबलावर ठेवा. जेवणाची प्लेट कधीही एका हाताने धरू नका. असे केल्याने अन्न भूत जगात जाते. जेवल्यानंतर प्लेटमध्ये हात धुवू नका. प्लेटमध्ये कधीही उरलेले अन्न सोडू नका. जेवणानंतर प्लेट कधीही स्वयंपाकघरातील स्टँड, बेड किंवा टेबलाखाली ठेवू नका. जेवण करण्यापूर्वी देवतांचे आवाहन अवश्य करा. जेवताना बोलू नका किंवा रागावू नका. अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे. नंबर 5, जर घरात पूजा कक्ष नसेल
तर ज्योतिषी किंवा वास्तुतज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पूजा कक्ष बांधा, हे असे म्हटले जाते. कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक असू शकते. कोणत्याही देव किंवा देवीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका. पूजा खोली व्यतिरिक्त घराच्या इतर कोणत्याही भागात कोणत्याही देवाची किंवा देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवू नका. कोणत्याही देवतेचे दान 2 फोटो अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर असतील. नैऋत्य कोपऱ्यात कधीही देवी देवतांचे फोटो लावू नका, अन्यथा न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकण्याचा धोका असतो. तुमच्या तिजोरीत हळदीचे काही गोळे पिवळ्या कापडात बांधून ठेवा. तसेच काही साखळ्या आणि चांदी आणि तांब्याचे नाणं सोबत ठेवा. थोडे तांदूळ पिवळे करा आणि ते तिजोरीत ठेवा. तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली, चंदनाची वात किंवा अगरबत्तीचे पॅकेट देखील ठेवू शकता, जेणेकरून त्यात सुगंध टिकून राहील. देवी देवतांना अर्पण केलेली फुले किंवा माळा सुकल्यानंतर ही घरात ठेवणे अशुभ आहे. नंबर 6. जर तुम्हाला आयुष्यात देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाचे आशीर्वाद मिळाले तर आयुष्यात पैशाची कमतरता भासणार नाही किंवा संकटाची भीती राहणार नाही. आता प्रश्न असा उद्भवतो की आपल्याला अशी दैवी कृपा कशी मिळू शकते? हो, उत्तर एक लहान पण शक्तिशाली उपाय आहे. तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये 3 नाणी नक्की ठेवा. ही नाणी सामान्य नाहीत, पण ती एक चमत्कारिक माध्यम बनू शकतात, जी तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही नाणी लाल रिबीनमध्ये बांधून तुमच्या घराच्या मंदिरात टांगू शकता. ही नाणी तिथे ठेवताच तुमच्या जीवनातून गरिबी, अडथळे आणि आर्थिक संकट निघून जातील. आणि आता आपण वास्तुशास्त्राशी संबंधित आणखीन एक दैवी उपायाबद्दल बोलू, आणि जो थेट संपत्ती, आनंद आणि आरोग्यावर परिणाम करतो. घरात चांदीची माशाची मूर्ती ठेवा. हो, चांदीचा मासा शुभ, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार जिथे चांदीचा मासा असतो तिथे शांती असते आणि घरात संघर्ष आणि आजारपणाला स्थान नसते. या चमत्कारिक उपायाने संपत्ती, आरोग्य आणि कौटुंबिक आनंदात आश्चर्यकारक वाढ होते. आणि जेव्हा जीवनात या 3 गोष्टी संतुलित होतात, तेव्हा देव स्वतः तुमचे दार ठोठावतो. नंबर 7. वास्तूनुसार घरगुती वस्तू ठेवून दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके करा. दररोज हरिपूजा करा. घराबाहेर स्वस्तिक बनवा, त्यात कुंकू आणि हळद घाला आणि दिवा लावून आरती करा. यासोबतच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करा. जे लोक दररोज उंबरठ्याची पूजा करतात आणि त्याभोवती तुपाचा दिवा लावतात, त्यांच्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. नंबर 8. देव पिंपळाच्या झाडात राहतात. पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करावा. शनिवारी स्टील किंवा चांदीच्या भांड्यात ठेवून पिंपळाच्या झाडाला काळे तीळ, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ अर्पण करा. तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. जर तुम्ही दर शनिवारी हे काम करत राहिलात तर हळूहळू तुमचे दुर्दैव दूर होईल. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा आणि घरी परत या आणि मागे वळून पाहू नका. यामुळे आर्थिक लाभासोबतच तुमचे सर्व बिघडलेले काम पूर्ण होईल. नंबर 9. संध्याकाळच्या वेळी नकारात्मक ऊर्जा प्रबळ असल्याने यावेळी खालील गोष्टी करण्यास मनाई आहे. झोपणे, खाणे-पिणे, शिवीगाळ करणे, भांडणे, असभ्य आणि खोटे बोलणे, रागावणे, शाप देणे, प्रवासाला निघणे, शपथ घेणे, पैसे घेणे किंवा देणे, रडणे, वैदिक मंत्राचे पठण करणे, कोणतेही शुभ कार्य करणे, दारात उभे राहणे. वरील नियमांचे पालन न करणे यामुळे आशीर्वाद हिरावून घेतला जातो. त्याचवेळी व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरली जाते. जिथे मद्यपान, महिलांचा अनादर, मांसाहार आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते, तिथे लक्ष्मी वास करत नाही. नंबर 10. घरातील स्त्रीचा आदर करा. दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका. जर तुमच्या शर्ट किंवा पॅन्टचे खिसे फाटले असतील तर ते दुरुस्त करून घ्या. तुमच्या पॅन्टच्या मागच्या खिशात पाकिट किंवा पैसे ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थांचे सेवन करू नका. खोटे बोलत राहिल्याने आशीर्वाद निघून जात राहतात. तुमचे दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार थुंकण्याची किंवा शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला. घरात सर्वत्र घाण पसरवू नका. तुमचे नखे आणि केस लांब ठेवू नका. दिवसातून 3 वेळा शरीरातील सर्व छिद्रे पाण्याने धुवा. सकाळ, संध्याकाळ आणि रात्र. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले माशांच्या जोड्यांचे चित्र देखील काढू शकता. वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात 8 पाकळ्यांचे कमळ बनवून मंगल कलश बसवल्याने धन आणि समृद्धी येते.
यासाठी भांडे पाण्याने भरा आणि त्यात तांब्याचे नाणे ठेवा. आता त्यावर नारळाची पाने ठेवा आणि नारळ त्याच्या तोंडावर ठेवा. हे उपाय खूप उपयुक्त आहेत. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आयुष्यात या 10 सोप्या गोष्टी पण चमत्कारिक गोष्टी नियमितपणे श्रद्धेने आणि भक्तीने अंमलात आणल्या, तर फक्त पैसाच येणार नाही, तर पैसा टिकूनही राहील. घरात आशीर्वाद असतील, नात्यात गोडवा असेल आणि मनात समाधान असेल. लक्षात ठेवा, देव फक्त त्यांनाच मदत करतो ज्यांच्याकडे स्वतःला मदत करण्याचे धाडस असते. दररोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा तो एक नवीन संधी घेऊन येतो आणि या 10 गोष्टी त्या संधीला तुमच्यासाठी सोनेरी भविष्यात बदलू शकतात. तर आजपासूनच आपण एक प्रतिज्ञा करूया की आपण या उपायांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवू आणि आपल्या कुटुंबात आनंद, शांती आणि समृद्धीचा दिवा लावू. 10 कामांबद्दल अजून थोडी सविस्तर माहिती खाली दिली आहे. पहा. नंबर 1. सकाळी लवकर उठणे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या 1.5 तास आधीचा काळ. हा वेळ आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. मन एकाग्र राहते, शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते. नंबर 2. दररोज स्नान करून देवपूजा करणे. स्नान हे केवळ शरीर शुद्धी नाही, तर मानसिक स्वच्छतेसाठी हे महत्त्वाचे आहे. पूजा केल्याने मन शांत राहते आणि सकारात्मकता वाढते. नंबर 3. मंत्र, जप किंवा ध्यान. गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा कोणताही श्रद्धेचा मंत्र नियमित जपावा. ध्यान आणि मंत्र जप मन एकाग्र करतो, काळजी कमी करतो. नंबर 4. घर स्वच्छ ठेवणे. स्वच्छतेत देवत्व असते. वास्तुशांती, सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे. नंबर 5. माता पित्यांचे आशीर्वाद घेणे. आई वडिलांचे पाय धरून आशीर्वाद घेतल्याने घरात शांतता व यश येते. त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपल्यासाठी शक्तीचे रूप असतं. नंबर 6. दान धर्म करणे. अन्न, पाणी, कपडे किंवा गरजूंना मदत करणे हे पुण्याचे काम आहे. यामुळे आपल्यावरील वाईट ग्रह दोष सुद्धा कमी होतात असं मानलं जातं. नंबर 7. सत्य बोलणे. प्रामाणिक असणे, प्रामाणिकपणा किंवा सत्य हे प्रत्येक धार्मिक शिक्षणाचे मूलभूत तत्व आहे. त्यातून आत्मबल वाढतं आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते. नंबर 8. वाईट विचार, वाईट बोलणे टाळणे, कुणालाही दोष देणे किंवा निंदा करणे वा काटकारस्थान करणे वाईट कर्म मानली जातात. अशा गोष्टींना नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. नंबर 9. ग्रंथ वाचन. चांगले विचार, भगवद्गीता, रामायण, दासबोध, तुकाराम गाथा वाचल्याने विचार शुद्धी होते आणि आत्मउन्नतीसाठी हे आवश्यक आहे. नंबर 10. ईश्वरावर श्रद्धा ठेवणे. कोणत्याही धर्माचे असलाल तरी ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवावी. श्रद्धा आपल्याला संकटातून बाहेर काढते आणि मानसिक आधार देते. थोडक्यात ही कामे कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नाहीत. ती माणूस म्हणून आपले जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी उपयुक्त आहेत. नियमाने ही कामं केली तर नशीब वाईट वळणावर जाण्याऐवजी चांगल्या मार्गावर येण्यास मदत होते. घरात लक्ष्मीचा वास टिकून राहण्यासाठी खालील काही नियमित कामे केल्यास लाभ होतो. स्वच्छता राखा. दररोज घर स्वच्छ ठेवा. विशेषतः दरवाजा, स्वयंपाकघर आणि देवघर स्वच्छ ठेवा. लक्ष्मी माता स्वच्छतेला प्राधान्य देतात. देवपूजा व अर्चना रोज सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करावी. ओम, श्री सुक्तम, लक्ष्मी स्तोत्र यांचा जप करावा. तुळशीची पूजा दररोज तुळशीला पाणी घालावे आणि प्रदक्षिणा करावी. तुळशीचे घरात असणे शुभ मानले जाते. ग्रहप्रवेशाच्या ठिकाणी तोरण लावा. आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण दारावर लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. फुलांची सजावट. देवघरात किंवा घराच्या मुख्य ठिकाणी फुले अर्पण करावीत. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नता राहते. ग्रहलक्ष्मी पूजन. शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा करावी. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. दिवा लावा. रोज संध्याकाळी घरात गंधाचे किंवा तुपाचा दिवा लावावा. विशेषतः मुख्य दरवाजाजवळ दिवा लावल्याने धनलक्ष्मी स्थिर राहते. दान धर्म करा. आपल्या क्षमतेनुसार दर आठवड्यात किंवा मासात गरजूंना अन्न, कपडे, पैसा किंवा इतर वस्तूंचे दान करावे. व्रत व उपवास. शुक्रवार किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी उपवास ठेवल्यास आणि नियमित पाळल्यास देवीची कृपा लाभते. अपशब्द, वादविवाद टाळा. घरात नेहमी शांतता, प्रेम आणि सुसंवाद ठेवा. वादविवाद किंवा नकारात्मक वातावरण लक्ष्मीला नकोसे असते. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.